नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नागपूर खंडपीठ विभागामध्ये शिपाई या पदासाठी नवीन पदभरती आलेली आहे. तर या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा मित्रांनो, ऑफिशियल वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये उपलब्ध करून देतोय. या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचंय. इथे तुम्हाला रिक्रुटमेंटचा ऑप्शन आहे. इथे संपूर्ण माहिती भेटून जाईल. अशाच प्रकारे वेगवेगळे जे खंडपीठ आहेत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये उच्च न्यायालयाचे, ते सर्व खंडपीठांच्या लवकरच आपल्याला शिपाई या पदाच्या जाहिराती आलेल्या बघण्यासाठी भेटणार आहे. सर्व जाहिराती तुम्हाला याच पेजवरती बघण्यासाठी भेटून जातील. आता नागपूर खंडपीठ विभागाची जाहिरात आलेली आहे शिपाई या पदासाठी. तर या पदासाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. या पेजला तुम्हाला ओपन करायचं आहे. इथून तुम्ही संपूर्ण ही जी जाहिरात आहे ती डाउनलोड करू शकता, संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. जाहिरातीवरती ऑलरेडी डिटेलमध्ये व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो जर बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक टाकून देतोय किंवा चॅनलला भेट देऊन संपूर्ण या जाहिरातीबद्दल तुम्ही माहिती जाणून घेऊ शकता. या व्हिडिओच्या माध्यमाने ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय किंवा ही जी लिंक आहे इथेच तुम्हाला ऑनलाईन अप्लायचं ऑप्शन आहे. इथून तुम्ही या पेजवरती येऊ शकता आणि इथून तुम्ही लगेच ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करू शकता. बघा, आता ऑनलाईन अर्ज आपण भरायला सुरुवात करत आहोत. इथे पदाचं नाव ऑलरेडी सिलेक्ट असतं. पिओन म्हणजे शिपाई या पदासाठी आपण इथं अर्ज भरत आहोत. त्यानंतर इथे आपल्याला पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी इथं 2-3 ऑप्शन आहे. पुरुषांसाठी इथं स्त्रीचं ऑप्शन आहे, बाकी श्रीमतीचं ऑप्शन आहे मित्रांनो. तर महिला उमेदवारांसाठी खालचे ऑप्शन आहे. आपण इथं स्त्री इथं सिलेक्ट करू शकता पुरुष उमेदवारांसाठी. त्यानंतर इथे आपल्याला पहिलं नाव टाकायचंय, त्यानंतर पुढे आपल्याला आपलं मधलं नाव टाकायचंय आणि त्यानंतर आपलं आडनाव टाकायचं म्हणजे शेवटचं नाव टाकायचंय. ठीक आहे. त्यानंतर इथे आपल्याला पोस्टल ऍड्रेस म्हणजे संपूर्ण आपला पत्ता टाकायचा मित्रांनो. जसा आधार कार्ड वरती आपला संपूर्ण पत्ता असतो त्या स्वरूपामध्ये इथं संपूर्ण पत्ता टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर आपल्याला ऍड्रेसचा पिन कोड टाकायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला आधार कार्डचा नंबर द्यायचा आहे मित्रांनो. त्यानंतर ईमेल आयडी टाकायचा आहे. आता ईमेल आयडी वरती तुम्हाला इथे सर्वप्रथम युजर नेम टाकायचंय आणि त्यानंतर @ आणि पुढे gmail.com असतं. जसं की इथं gmail.com आपण इथं एंटर करणार. ठीक आहे, या स्वरूपामध्ये. आणि gmail.comच्या पुढचं @gmail.comच्या पुढचं जे असतं ते युजर नेम असतं. तर ते युजर नेम तुम्हाला इथे एंटर करायचंय. ठीक आहे. त्यानंतर इथे आपल्याला एक मोबाईल नंबर द्यायचा आहे. पुढे आपल्याला STD कोड टाकण्यासाठी ऑप्शन आहे. इथे काहीच भरायचं नाहीये मित्रांनो, ही जागा सोडून द्या. त्यानंतर पुढे यायचंय. पुढे आपल्याला मेल फिमेल जे पण असेल ते आपण इथं सिलेक्ट करणार. त्यानंतर इंडियन ऑलरेडी इथं सिलेक्ट असतं ते आपण इथं तसंच राहून द्यायचंय. त्यानंतर आपल्याला हिंदू मुस्लिम सिख साई जे पण असेल ते आपल्याला इथं सिलेक्ट करायचंय मित्रांनो. ठीक आहे, म्हणजेच आपला इथं धर्म सिलेक्ट करायचंय. त्यानंतर आपल्याला आपली कॅटेगरी इथं सिलेक्ट करायची आहे. तर वेगवेगळ्या कॅटेगरीची नावं तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटून जातील. तर तुमची जी पण कॅटेगरी असेल ती तुम्ही इथं कॅटेगरी तुमची सिलेक्ट करू शकता. त्यानंतर पुढे एक ऑप्शन आहे अजून आपल्याला भरण्यासाठी. तर इथं आपल्याला सब कास्ट टाकायची मित्रांनो, म्हणजेच तुमची जात काय आहे ते तुम्हाला इथं मेन्शन करायचं मित्रांनो. जी पण कॅटेगरी तुम्ही इथं सिलेक्ट केलेली आहे त्यामध्ये तुमची जी पण पोट जात असते त्या जातीचं नाव तुम्हाला फक्त इथे एंटर करायचंय. त्यानंतर आपल्याला इथं जन्मतारीख इथं सिलेक्ट करायची. जी पण आपली जन्मतारीख असेल, जशी की आपल्याला इथं वरती आपल्याला दिवस दिसतील, आपण वरती खाली हे घेऊ शकतो. त्यानंतर महिना आपल्याला इथं सिलेक्ट करायचं जे पण असेल ते. ठीक आहे. आणि त्यानंतर आपल्या जन्माचं वर्ष आपल्याला इथं सिलेक्ट करायचं या स्वरूपामध्ये. ठीक आहे. या स्वरूपामध्ये हे टाकल्यानंतर आता आपल्याला इथं क्लिक करायचंय. ऑटोमॅटिकली आपलं वय किती आहे ते इथे येऊन जाईल. किती वर्ष, किती दिवस आणि किती आपल्याला महिने झालेले ते संपूर्ण आपल्याला इथं दिसून येईल. त्यानंतर आपल्याला इथं जन्माचं ठिकाण द्यायचंय. ठीक आहे. आपला जन्म कुठं झालेला आहे, कोणत्या ठिकाणी, त्या गावाचं नाव किंवा जे पण शहराचं नाव असेल ते शहराचं नाव तुम्ही इथं देऊ शकता. त्यानंतर मॅरिटल स्टेटस तुम्हाला मॅरिड अनमॅरिड इथं सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे. तर कोणतेही ऑप्शन तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. मॅरिड जर सिलेक्ट केलं तर तुम्हाला किती मुलं आहेत तर त्यांची संख्या तुम्हाला इथं द्यावी लागणार आहे. आणि इथे आपल्याला म्हटलेले 28 मार्च 2005 नंतर जर तुम्हाला 2 पेक्षा जास्त मुलं झाले असतील तर तुम्ही या पदासाठी अर्ज भरू शकत नाही, कारण तेव्हा तुम्ही लहान कुटुंबामध्ये येत नाही. तर त्याच्यासाठी ही माहिती इथं उपलब्ध करून दिलेली मित्रांनो. ती माहिती तुम्हाला इथं भरायची आहे. तर याच्या अगोदर किती मुलं होते, याच्यानंतर किती मुलं झालेत त्याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती विचारलेली आहे. तर ती माहिती तुम्हाला इथं व्यवस्थित वाचून इथं भरायची आहे. जर तुम्ही अनमॅरिड असेल तर फक्त अनमॅरिड वरती सिलेक्ट करायचं आणि इथं काहीच माहिती भरायची नाहीये मित्रांनो. ठीक आहे. आता याचं काय, आपल्याला लहान कुटुंबामध्ये कोण येतं, जसे की 2 मुलं आहेत तर काही अडचण नाही. परंतु 2 पेक्षा जास्त असतील म्हणजे 3, 4, 5 जेवढे पण मुलं असतील पुढे, तर तुम्ही गव्हर्नमेंट जॉबसाठी इथं अर्ज करू शकत नाही आणि बहुतेक ठिकाणी आपल्याला फॉर्म भरता देखील येत नाही. तर त्यासाठी इथं लहान कुटुंबाची अट इथं लावलेली असते. तेच इथं ऑप्शन उपलब्ध करून दिलेलं आहे मित्रांनो. त्याबद्दल जाहिरातीमध्ये देखील आपल्याला डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे लहान कुटुंबाविषयी. तर ती माहिती तुम्ही इथं वाचून घेऊ शकता किंवा जो आपला नियम आहे अधिनियम त्याच्याबद्दल तुम्ही माहिती जाणून घेऊ शकता. ऑनलाईन भरपूर तुम्हाला माहिती भेटून जाईल. तर बघा मित्रांनो, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती देऊन घेतो मित्रांनो. आता रेल्वे विभागामध्ये देखील ग्रुप डी या संवर्गातील नवीन पदभरती चालू आहे. एकूण
एकूण 32,000 पेक्षा जास्त जागांचा समावेश आहे. या जागा वाढून 58,000 पेक्षा जास्त जागा होणार आहे. या देखील सर्व जागा 10वी पास वरती भरल्या जाणार आहेत. त्या हेतूने तुम्ही रेल्वे पदभरती ग्रुप डी ची तयारी करू शकता. तर त्या हेतूने मार्केटमध्ये बहुतेक पुस्तकं उपलब्ध आहेत, परंतु इथून मागे रेल्वेच्या सर्व परीक्षा हिंदी लँग्वेज मध्ये व्हायच्या, त्याच्यामुळे सर्व पुस्तकं हिंदी लँग्वेज मध्ये तुम्हाला बघण्यासाठी भेटून जातील. परंतु स्मार्ट स्टडी पब्लिकेशन मार्फत आपल्याला मराठी भाषेमध्ये हे प्रश्नपत्रिका संच उपलब्ध झालेला आहे. तर रेल्वे पदभरतीसाठी सर्व पदभरतीसाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता. यामध्ये ग्रुप डी झालं, एनटीपीसी झालं, ठीक आहे, आपल्याला एएलपी झालं. तर या सर्व रेल्वेच्या लेटेस्ट ज्या पदभरती चालू आहेत त्या हेतूने तुम्हाला हे प्रश्नपत्रिका संच पुस्तक उपलब्ध झालेलं आहे. तर मार्केटमध्ये स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं हे पुस्तक तुम्ही घेऊ शकता. यामध्ये सर्व प्रश्नपत्रिका मराठी लँग्वेज मध्ये तुम्हाला दिलेले आहेत, जे की तुम्ही इथं व्यवस्थित त्यांची प्रॅक्टिस करू शकता. कारण इथून पुढे जे पण पेपर होणार आहे ते पेपर मराठी देखील मध्ये तुम्ही देऊ शकता. तर आता रेल्वे ग्रुप डी चे जे पेपर होणार आहे ते देखील मराठी भाषेमध्ये होणार आहे. तर त्या हेतूने तुम्ही हे प्रश्नपत्रिका संच हे मराठी भाषेमधील पुस्तक वापरू शकता. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं हे पुस्तक असणार आहे. तर या पुस्तकाचा थोडक्यात डेमो तुम्हाला मी देऊन घेतो, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. यामध्ये लेटेस्ट झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांचा संच तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटून जाईल. इथं आपल्याला एक्झाम डेट कोणती होती, टायमिंग कोणता होता हे देखील तुम्हाला दिलेलं आहे, जे की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. 50 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिकेचा संच तुम्हाला एकत्रित या पुस्तकामध्ये दिलेला आहे. तर लेटेस्ट झालेले सर्व पेपर तुम्हाला यामध्ये अशा प्रकारे मराठी भाषेमध्ये बघण्यासाठी भेटून जातील. तर हे पुस्तक तुम्ही ऑनलाईन Amazon, फ्लिपकार्ट वरतून खरेदी करू शकता किंवा जवळच्या कोणत्याही पुस्तक स्टोअरला भेट देऊन तुम्ही आरामशीर हे पुस्तक खरेदी करू शकता. तर चला आता पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करूयात. पुढे बघा, पुढे आता आपल्याला एज्युकेशनल क्वालिफिकेशन विषयी इथं माहिती भरायची. तर इथे बघा मित्रांनो, इथे 7वीची 8वीची किंवा 9वीची ही माहिती तुम्हाला कंपल्सरी इथं टाकावी लागणार आहे. एक तर 7वीची भरू शकता किंवा 8वीची किंवा 9वीची माहिती तुम्ही इथं भरू शकता. परंतु नोटिफिकेशन मध्ये जी सूचना दिलेली आहे त्याच्यानुसार जर म्हटलं तर 7वीची माहिती तुम्हाला इथं कंपल्सरी भरावी लागणार आहे. परंतु बहुतेक विद्यार्थ्यांना इथंच प्रॉब्लेम येणार आहे की आपल्याकडे 7वीची माहिती नाहीये. तर इथे आता नक्की माहिती कोणती भरायची, तर ती माहिती मी तुम्हाला इथे देतो. सर्वप्रथम इथे तुम्ही 7वी इथं सिलेक्ट करणार, त्यानंतर इथे स्ट्रीम ऑलरेडी येईल. त्यानंतर इथे आपल्याला काय करायचं, मराठी इथे तुम्हाला टाईप करायचं, ठीक आहे. मराठी टाईप झाल्यानंतर आपल्याला नोटिफिकेशन मध्ये काय म्हटलेलं आहे, 7वीची माहिती कंपल्सरी भरायची, कारण 7वी पास उमेदवार देखील इथं ऑनलाईन अर्ज करू शकतो, या पदासाठी अर्ज करू शकतो. त्यासाठी 7वीची माहिती इथं भरणं गरजेचं असणार आहे. 7वीची झाल्यानंतर तुम्ही 8वीची किंवा 9वीची माहिती देखील भरू शकता, काय अडचण नाही, किंवा डायरेक्टली 10वीची माहिती भरली तरी काय अडचण नाही. तर या स्वरूपामध्ये तुम्हाला इथं माहिती भरणे गरजेचं असणार आहे. आता ही माहिती तुम्हाला कशी भरायची हे देखील मी तुम्हाला सांगून देतो. आता यामध्ये बघा, सर्वप्रथम मराठी तुम्ही टाईप केलं, त्यानंतर इथे तुम्हाला आता 7वीच्या शाळेचं नाव इथं द्यायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर इथे आपल्याला पासिंग इयर, आता 7वीला तुम्ही मायनस करायचं, 10वी ज्या पण वर्षी पास केलेले त्यांनी तुम्हाला मायनस करायचं, ठीक आहे. जसे की 10वीला तुम्ही 2016ला तुम्ही 10वी पास केली, तर त्यातून 2-3 जे पण आहे 7वी पर्यंत तुम्हाला मायनस करायचं, ते वर्ष तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं. आणि इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, इथं मार्क तुम्हाला काय टाकायचे. जर तुम्ही 10वी पास असाल तरी देखील इथं अर्ज करू शकता, परंतु 7वीची माहिती इथं भरणं गरजेचं असणार आहे. तर इथे तुम्हाला काय करायचंय मित्रांनो, इथे तुम्हाला मार्क द्यायचे. इथं 100 पैकी 50 गुण मिळालेले आहेत अशा प्रकारचे इथं मार्क द्यायचे, आणि हे तुम्ही अंदाजपंचे इथं मार्क इथं टाकणार आहात मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि नोटिफिकेशन मध्ये देखील याच प्रकारे मेन्शन केलेलं असतं, ठीक आहे. त्यानुसार तुम्ही एकदा नोटिफिकेशन वाचून घ्या आणि हीच माहिती तुम्हाला इथं भरावी लागते. आणि जर तुम्ही इथं 7वीची माहिती भरली नाही तर तुम्हाला पुढे फॉर्म भरता येणार नाही, किंवा तुम्ही बाकीची माहिती भरली तर तुमचा फॉर्म ऍक्सेप्ट केला जाणार नाहीये. 7वीची माहिती ही तुम्हाला कंपल्सरी भरावीच लागणार आहे. त्यामुळे 7वी तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं, तुम्हाला या प्रकारे इथे शाळेचं नाव टाकायचं, इथे पासिंग इयर तुम्हाला मायनस करायचं, 10वी मधून तुम्ही 10वी कोणत्या वर्षी पास झाला त्याच्यातून तुम्हाला मायनस करायचं, ठीक आहे. 3 मायनस केल्यानंतर 7वी कोणत्या वर्षी पास केली ते वर्ष तुम्हाला इथे टाकायचं. त्यानंतर इथे आपल्याला फर्स्ट सेकंड क्लास जे पण असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता या प्रकारे. आणि जर तुमच्याकडे 7वीचा निकाल असेल तर तुम्ही तुमचे मार्क टाकू शकता, काय अडचण नाही. परंतु ही माहिती तुम्हाला इथे भरणं गरजेचं असतं, ठीक आहे. आता 7वीची माहिती झाल्यानंतर तुम्हाला इथे ऍडचं ऑप्शन आहे, ऍड वरती क्लिक करायचं. 10वीची देखील तुम्ही इथं माहिती ऍड करू शकता, ठीक आहे. या स्वरूपामध्ये ही माहिती भरायची. तर पटकन इथं मी शाळेचं नाव इथं टाकून घेतो दाखवण्यासाठी. तर बघा, या स्वरूपामध्ये 7वीची माहिती मी इथं भरलेली. आता पुन्हा आपल्याला इथे ऍडचं ऑप्शन आहे, ऍड वरती क्लिक करणार. आता तुम्ही इथं डायरेक्टली 10वीची माहिती भरू शकता, काही अडचण नाही, ठीक आहे. SSC आलं, त्यानंतर इथे देखील तुम्ही मराठी सिलेक्ट करू शकता, किंवा 10वीचे जे पण विषय असतील ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता, काही अडचण नाही. त्यानंतर इथं बोर्डाचं नाव तुम्हाला इथं टाईप करायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर बोर्डाचं नाव सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला 10वी तुम्ही कोणत्या वर्षी पास केली ते वर्ष तुम्हाला सिलेक्ट करायचंय. त्यानंतर 10वीला तुम्हाला किती मार्क होते, किती पैकी ते तुम्हाला इथं भरायचे. जसं की 10वीला जर म्हटलं तर रिझल्ट 500 वरती असतो, ठीक आहे.
आणि 500 पैकी तुम्हाला किती मार्क होते, तर ते तुम्हाला मार्क इथे एंटर करणं गरजेचं असतं. त्यानंतर पर्सेंटेज तुमचे इथे येऊन जाणार आहे. त्यानंतर फर्स्ट क्लास, सेकंड क्लास अशा प्रकारचे जे ऑप्शन आहे 5 क्लास हे तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. तुम्हाला जास्त मार्क असतील तर तुम्ही इथं फर्स्ट क्लास सिलेक्ट करणार, मीडियम मार्क असतील तर तुम्ही सेकंड क्लास आणि 50च्या खाली असतील तर तुम्ही इथं फक्त पास जे क्लास आहे हे तुम्ही इथं सिलेक्ट करणार. ठीक आहे, यानुसार तुम्हाला ही माहिती भरायची. ही माहिती भरून झाल्यानंतर पुन्हा ऍड वरती क्लिक करायचं. तुमचं असून 12वी झालं असेल तर 12वीची माहिती तुम्ही इथं भरू शकता, काही अडचण नाही. ठीक आहे, 12वीची माहिती देखील तुम्हाला इथं आर्ट, कॉमर्स, सायन्स ऑप्शन आहे तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. जसे की सायन्स झालं असेल तर सायन्स तुम्ही इथं सिलेक्ट करणार. ठीक आहे, सायन्स सिलेक्ट केलं त्यानंतर इथं देखील सायन्स टाकायचं. त्यानंतर बोर्डाचं नाव तुम्हाला इथं भरायचंय, बोर्डाचं नाव टाकायचंय. त्यानंतर बोर्ड मध्ये तुम्ही 12वी कोणत्या वर्षी पास केली ते वर्ष तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय 12वी. त्यानंतर 12वीला तुम्हाला कितीपैकी किती मार्क होते ते तुम्हाला इथं मेन्शन करायचं. जसे की शक्यता बहुतेक विद्यार्थ्यांचा 650 वरती निकाल लागलेला असतो, तर जे पण असेल ते तुम्हाला इथं मेन्शन करायचं मित्रांनो या स्वरूपामध्ये. त्यानंतर पर्सेंटेज तुमचे येऊन जातील. ठीक आहे, तर या स्वरूपामध्ये तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय. त्यानंतर तुमचं काय ग्रॅज्युएशन वगैरे झालं असेल तर तीही माहिती तुम्ही इथं भरू शकता. काही माहिती चुकून तुमच्याकडे इथे एक्स्ट्रा झाली असेल तर इथे लेसचं ऑप्शन आहे, लेसवरती क्लिक केल्यानंतर वरचं जे ऑप्शन आहे ते निघून जातं. ऍड करायचं असेल तर ऍड वरती क्लिक करायचं. या स्वरूपाने ही माहिती भरायची. ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशन वरती तुम्हाला क्लिक करायचे. ग्रॅज्युएशन वरती क्लिक केल्यानंतर BA, BCom जे पण ऑप्शन आहे किंवा ऑदर काही झालं असेल तर ऑदरचं देखील ऑप्शन दिलेलं आहे, तर ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे. त्यानंतर इथं देखील BA तुम्ही टाईप करू शकता, काही अडचण नाही. त्यानंतर जे पण बोर्ड असेल तुमचं ग्रॅज्युएशनचं, जसं की YCM मधून झालं असेल, ठीक आहे, तर YCM OU तुम्ही इथं टाईप करणार. ठीक आहे, या प्रकारे. त्यानंतर कोणत्या वर्षी तुम्ही पास आउट केलं तर ते वर्ष देखील तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. भरपूर वर्ष दिलेले आहेत तर ते वर्ष तुम्ही इथं सिलेक्ट करणार तुम्ही तुमच्यानुसार. ठीक आहे, तर बघा अशा प्रकारचे इथं वर्ष दिलेले आहेत. तर तुम्ही ज्या पण वर्षी ग्रॅज्युएशन केलं असेल तर ग्रॅज्युएशन विषयी इथं माहिती देणार. तुमचं फक्त 10वी झालं असेल तर 10वीचीच माहिती भरा, अदरवाईज काही झालं नसेल तर बाकीची माहिती भरण्याची गरज नाही. ज्यांचं झालं असेल ती माहिती हे ते विद्यार्थी भरू शकता. आता त्याचप्रमाणे तुम्हाला ग्रॅज्युएशनला किती मार्क होते, कितीपैकी ते तुम्हाला इथे मेन्शन करणं गरजेचं असणार आहे. जसे की इथं 1200 पैकी असेल तर 1200 तुम्हाला इथे टाईप करायचे आणि त्यानंतर कितीपैकी किती म्हणजेच आपल्याला किती मार्क मिळाले 1200 पैकी ते तुम्ही इथे एंटर करणार. त्यानंतर पर्सेंटेज ऑटोमॅटिकली इथं येऊन जाणार. त्यानंतर आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहात का त्याच्याबद्दल इथं विचारलेले, तर येस ऑलरेडी सिलेक्ट असतं, इथं काय करण्याची गरज नाही. त्यानंतर आपल्याला कोणकोणत्या भाषा माहिती आहे तर त्याच्याबद्दल इथं माहिती इथं द्यायची. मराठी, हिंदी, इंग्लिश जे पण भाषा माहिती असेल तिथं आपण टिक मार्क करू शकता. ठीक आहे, जर फक्त मराठी, हिंदी माहिती असेल तर फक्त यावरती क्लिक करा. इंग्लिश वरती तुम्हाला क्लिक करण्याची गरज नाहीये. पुढे बघा, पुढे आता आपल्याला काय विचारलेलं आहे, आपण सध्या कोणत्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये कामाला आहात का, सध्या कुठं गव्हर्नमेंटमध्ये तुम्ही कामाला असाल तर येस वरती क्लिक करायचंय आणि येस वरती क्लिक केल्यानंतर त्याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती द्यायची. जर नसेल तर तुम्ही इथं नो वरती क्लिक करणार आहात. ठीक आहे, त्यानंतर पुढे आता जर म्हटलं तर इथे बघा, इथे आपल्याला विचारलेले आपल्याविषयी आपल्याला स्वतःला इथं क्रिमिनल रेकॉर्ड वगैरे असेल, आपल्यावरती कुठं केस असेल, केस चालू असेल, कुठं न्यायालयामध्ये खटला दाखल झाला असेल, तुम्हाला तारखेला जावं लागत असेल, याच्याबद्दल इथून खाली माहिती विचारलेली आहे. इथपर्यंत बघा, इथपर्यंत तुम्हाला ही माहिती विचारलेली आहे. तर इथे असं काय असेल तर येस करायचं आणि त्याच्याबद्दल इथं माहिती आपल्याला द्यायची. इथे खाली जर म्हटलं तर आपल्याला एक्झाम देण्यासाठी बंधन घातलं आहे का याच्याबद्दल इथं माहिती विचारलेली आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला इथं विचारले, तुमच्यावरती कुठं न्यायालयामध्ये खटला दाखल असेल किंवा FRI झाली असेल आणि तुम्हाला कुठं तारखेला जावं लागत असेल, केस वगैरे असेल, तर त्याच्याबद्दल ही सविस्तर माहिती आहे. तुम्ही वाचा आणि त्यामध्ये येत असेल तर येस करून त्याच्याबद्दल तुम्ही माहिती देऊ शकता. असं काही नसेल तर फक्त नो नो ऑलरेडी सिलेक्ट आहे, इथं काहीच करण्याची गरज नाहीये. ठीक आहे, नंतर इथे पुढे आपल्याला विचारलेले चारित्र्य प्रमाणपत्राविषयी माहिती किंवा चारित्र्याविषयी इथं माहिती विचारलेली आहे आणि 2 व्यक्तींची तुम्हाला इथं नावं इथं द्यावी लागणार आहे. तर जे पण प्रतिष्ठित व्यक्ती असतील, 2 व्यक्ती तुमच्या ओळखीचे, त्यांची तुम्हाला त्यांचं इथं नाव द्यायचंय. त्यानंतर ते काय करतात त्यांच्याबद्दल इथं माहिती द्यायची, त्यांचा मोबाईल नंबर द्यायचा आणि त्यांचा ऍड्रेस द्यायचा. कोणत्याही 2 व्यक्तीचे इथं तुम्ही ती माहिती देऊ शकता. आणि जेव्हा तुमचं सिलेक्शन होतं, तुम्हाला जर चारित्र्य प्रमाणपत्र काढायला सांगितलं तर जवळच्या पोलीस स्टेशनला भेट देऊन तुम्ही तुमचं चारित्र्य प्रमाणपत्र काढू शकता, काही अडचण नाही. तेव्हा देखील तुम्हाला 2 व्यक्तींची तिथं नावं मेन्शन करावी लागतात, परंतु याचं शक्यता जास्त काय अडचण येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या गावातील जे पण प्रतिष्ठित, जे पण महत्त्वाची व्यक्ती आहेत त्यांची इथं नावं मेन्शन करू शकता. त्यांचं नाव, नंबर, ऍड्रेस ही त्याच्याबद्दल इथं माहिती देऊ शकतात. तर हे ज्या चारित्र्य प्रमाणपत्र किंवा चारित्र्याविषयी तुम्हाला इथं माहिती द्यायची आहे. ठीक आहे, 2 व्यक्तींविषयी इथं तुमची स्वतःची माहिती द्यायची नाहीये. तुम्हाला जे पण 2 व्यक्ती ओळखत असतील, चांगले ओळखत असतील, तुमची ओळख असेल आणि त्यांना माहिती आहे की तुमचा स्वभाव चांगला आहे, सर्व तुमचं चारित्र्य त्यांना माहित आहे, त्या 2 व्यक्तींची इथं माहिती तुम्हाला इथे द्यायची. त्यांचं नाव द्यायचंय, त्यानंतर
ते काय करतात याच्याबद्दल माहिती द्यायची, त्यांचा मोबाईल नंबर द्यायचा आणि त्यांचा ऍड्रेस द्यायचा, या स्वरूपामध्ये तुम्हाला इथं माहिती द्यायची. त्यानंतर आता तुमचा संपूर्ण फॉर्म इथे जवळपास भरून झालेला आहे, फक्त आता आपल्याला पेमेंट करायचंय. तर पेमेंट करण्यासाठी कशा प्रकारचं ऑप्शन दिलेले आहे आता ते देखील आपण जाणून घेऊयात. तर बघा, आपल्याला सर्वप्रथम पेमेंट करण्यासाठी या वेबसाईटला ओपन करायचंय. ठीक आहे, आता पेमेंटची प्रोसेस तुम्हाला इथं मी सांगून घेतो. तर आता यावरती आपल्याला क्लिक करायचंय. यावरती क्लिक केल्यानंतर बघा, आता पेमेंट करण्यासाठी अशा प्रकारचं ऑप्शन येईल. इथं आपल्याला जे पदाचं नाव दिसेल, त्यानंतर इथे आपल्याला आता स्वतःचं आपलं इथं नाव द्यायचंय, त्यानंतर मधलं नाव द्यायचंय, आडनाव द्यायचंय, आपला ऍड्रेस द्यायचा आहे, पिनकोड टाकायचा आहे, त्यानंतर आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे, ईमेल आयडी द्यायचा आहे, जन्मतारीख आपल्याला टाकायची, त्यानंतर आधार कार्डचा नंबर द्यायचा आहे, त्यानंतर आपल्याला फी किती आहे ती फी तुम्हाला दिसेल. रिमार्क मध्ये तुम्ही काहीच नाही टाकलं तरी काही अडचण नाही. ठीक आहे, त्यानंतर खाली यायचंय. खाली आल्यानंतर इथं आपल्याला इंडिव्हिज्युअल सिलेक्ट असतं, इथं हेच राहून द्यायचंय. इथं आपल्याला आपलं स्वतःचं नाव द्यायचंय, मोबाईल नंबर द्यायचा आहे, त्यानंतर आपल्याला इथं आपली जन्मतारीख टाकायची, ईमेल आयडी टाकायचा आहे, त्यानंतर इथे आपल्याला टिक मार्क करायचंय. एवढं झाल्यानंतर इथे आपल्याला खाली यायचंय, हा जो कॅप्चा आहे कॅप्चा इथं बघून टाईप करायचंय, त्यानंतर खाली यायचंय. खाली आल्यानंतर इथं नेक्स्ट वरती क्लिक करायचं. तर पटकन ही प्रोसेस मी करून घेत आहे, संपूर्ण माहिती इथं मी भरून नेक्स्ट वरती आता क्लिक करत आहे. तर बघा, सर्व माहिती टाकून मी इथं नेक्स्ट वरती क्लिक केलेलं आहे. आता पेमेंट तुम्हाला इथं दिसून येईल, किती पेमेंट भरायचंय. 50 रुपये इथं पेमेंट करण्यासाठी ऑप्शन आलेलं आहे. पुन्हा नेक्स्ट वरती मी क्लिक करतो. नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं ऑप्शन तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. इथे भरपूर ऑप्शन आहे ज्या माध्यमाने तुम्ही इथे पेमेंट करू शकता. इथे बघा भरपूर ऑप्शन दिलेले आहेत. तुम्ही युपीआयच्या माध्यमाने देखील इथं पेमेंट करू शकता. परंतु आता जर म्हटलं तर सध्याला जर म्हटलं तर आता आपल्याला इथं युपीआय नॉट अवेलेबल अशा प्रकारचं इथं म्हणत आहे. परंतु बाकीचे ऑप्शन भरपूर दिलेले आहेत ज्याच्या माध्यमाने तुम्ही इथं पेमेंट करू शकता. जसं की इथं डेबिट कार्ड आहे, क्रेडिट कार्ड आहे, भरपूर ऑप्शन तुम्हाला इथं दिलेले आहेत. आणि युपीआय जर म्हटलं तर इथे तुम्हाला टायमिंग दिलेलं आहे, त्याच्यामध्येच तुम्हाला इथं पेमेंट करावं लागणार आहे. याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे. ठीक आहे, तर आपल्याला ज्या पण माध्यमाने इथं पेमेंट करायचं, युपीआयचं देखील माध्यम तुम्हाला लवकरच उपलब्ध होईल. उद्या किंवा परवा हे जे ऑप्शन आहे ऑटोमॅटिकली व्यवस्थित तिथं चालू होऊन जाईल. त्याच्या माध्यमाने देखील तुम्ही इथं पेमेंट करू शकता. आता इथं मी पटकन इथं कार्डचं ऑप्शन आहे, इथं कार्ड मी इथं सिलेक्ट करतो. जसं की इथं डेबिट कार्डचं ऑप्शन आहे, तर मी इथं क्लिक हेअरचं ऑप्शन आहे, मी इथं क्लिक करतो. ठीक आहे, तर अशा प्रकारचं मी इथं क्लिक करतो. त्यानंतर अशा प्रकारचं ऑप्शन इथं येऊन जाईल. इथे कार्डवरती आपल्याला जे पण नाव असतं, आपलं कार्डवरती जसं नाव असतं ते नाव तुम्हाला इथे टाईप करायचं आहे. कार्डाचा नंबर इथे टाईप करायचा आहे. एक्सपायरी डेट तुम्हाला इथं कार्डावरती दिलेली असते ती तुम्हाला टाईप करायचं आहे. सीव्हीव्ही कोड असतो मागच्या साईडला, तो कोड एंटर करायचा आहे आणि पे वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा, तुमच्या कार्डला जो पण मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती ओटीपी सेंड केला जाईल. ओटीपी टाकून तुम्हाला इथं मेक पेमेंटचं ऑप्शन आहे, इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा, पेमेंट झाल्यानंतर अशा प्रकारचं पेमेंट इथं सक्सेसफुल झालेलं अशा प्रकारचं येऊन जाईल. आता फक्त तुम्हाला इथं जो रेफरन्स नंबर दिलेला आहे हा तुम्हाला इथं व्यवस्थित कॉपी करून ठेवायचा आहे, कारण हाच पुढे तुम्हाला द्यायचा आहे. जेव्हा आपल्याला ऍप्लिकेशन मध्ये पेमेंट भरायचंय तेव्हा किंवा आपल्याला माहिती द्यायची तर हाच रेफरन्स नंबर तुम्हाला द्यावा लागतो. याची प्रिंट घेण्यासाठी तुम्हाला खाली घेतल्यानंतर प्रिंटचं ऑप्शन येऊन जाईल. तर ह्या पेजची तुम्ही प्रिंट घ्याल. तर बघा, अशा स्वरूपामध्ये थोडंसं खाली आल्यानंतर इथं डाउनलोड आणि प्रिंटचं ऑप्शन आहे. इथून तुम्ही हे जे पेमेंट केलेलं आहे याची प्रिंट देखील तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवायची आहे. तर आता तुमचं पेमेंट झालेलं आहे, आता तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाहीये. आता लाईकली आपल्याला पुढे जो आपला अर्ज आहे तो भरायला इथं सुरुवात करायची. तर त्यासाठी आपल्याला पुन्हा हे पेज आहे ते ओपन करायचं. बघा, हे पेज आपण इथपर्यंत ऑनलाईन अर्ज भरत आलो होतो. तर या दोन व्यक्तींची नावं टाकून इथे एसबीआय कलेक्टचं ऑप्शन आहे, इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. ई पेमेंटचं ऑलरेडी ऑप्शन असतं. आता आपल्याला जो रेफरन्स नंबर भेटलेला आहे, जो सांगितलेला होता जेव्हा आपण पेमेंट केलं तेव्हा आपल्याला इथं रेफरन्स नंबर दिलेला असतो. एकदा हा रेफरन्स नंबर यूज झाला, आता जसं की हा मी व्हिडिओमध्ये हा रेफरन्स नंबर यूज करत आहे, तर हा पुन्हा रेफरन्स नंबर यूज होणार नाहीये. तर आपल्याला इथं क्लिक करून तो रेफरन्स नंबर इथं टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं डेट टाकायची. तर आज आपण पेमेंट केलंय, जसं की आज 18 तारीख आहे, तर 18, त्यानंतर इथं जानेवारी फेब्रुवारी, ठीक आहे, 2 आपण इथं सिलेक्ट करणार, 2025. त्यानंतर अमाऊंट 50 रुपयाचं पेमेंट केलेलं आहे. तर अशा प्रकारची माहिती द्यायची. त्यानंतर इथे आपल्याला आता आपला स्वतःचा इथं पासपोर्ट साईज फोटो इथं आपल्याला अपलोड करायचा. आता तुमची ही माहिती भरून झालेली आहे, आता काही करण्याची गरज नाही. आता फक्त तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो जो आहे तो तुम्हाला इथं चूज फाईलचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करून तो अपलोड करायचा आहे. त्याची साईज वगैरे तुम्हाला दिलेली आहे नोटिफिकेशन मध्ये. ठीक आहे, त्यानंतर इथे सिग्नेचर तुम्हाला इथं अपलोड करायचे. इथं चूज फाईलचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करून सिग्नेचर अपलोड करायचे. त्यानंतर हा जो कॅप्चा आहे, कॅप्चा इथं बघून टाईप करायचा आहे. हे झाल्यानंतर खाली यायचे. खाली आल्यानंतर इथे तुम्हाला आय एग्रीचं ऑप्शन दिसून येईल. बघा, आय एग्री. तर यावरती आपल्याला क्लिक करायचं. ठीक आहे, हे व्यवस्थित तुम्हाला वाचून घ्यायचंय. त्यानंतर आय एग्रीचं ऑप्शन आहे, यावरती आपल्याला क्लिक करायचंय. तर पटकन आता सर्व माहिती जवळपास इथं भरून झालेली आहे. पेमेंट देखील इथं भरलेलं आहे. रेफरन्स नंबर टाकून मी इथं ही दोन व्यक्तींची नावं टाकून आणि त्यानंतर ही बाकीचे फोटो सिग्नेचर अपलोड करून आय एग्रीचं ऑप्शन आहे खाली, यावरती मी क्लिक करत आहे.
तर बघा सर्व माहिती टाकून झाल्यानंतर जर तुम्ही ऍग्रीवरती क्लिक केलं तर इथं 7वीची माहिती इथं आपल्याला कंपल्सरी इथं भरायला सांगितलेली आहे. तर 7वीची माहिती तुम्हाला कशी भरायची याबद्दल ऑलरेडी व्हिडिओमध्ये मी माहिती दिलेली आहे. तर 7वीची माहिती तुम्हाला भरणं गरजेचंच असणार आहे. त्याशिवाय पुढे तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. 7वीची माहिती कशी भरायची याबद्दल माहिती ऑलरेडी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमाने मी दिलेली आहे. ठीक आहे, तर ती माहिती तुम्हाला भरायची आहे. त्या स्वरूपामध्ये बाकीची सर्व माहिती भरून झाल्यानंतर खाली आय एग्रीचं ऑप्शन आहे, आय एग्रीवरती तुम्हाला क्लिक करायचंय. तर सर्व माहिती मी पटकन भरून आता आय एग्रीवरती क्लिक करत आहे. त्यानंतर बघा अशा प्रकारचं ऑप्शन तुमच्याकडे इथे उपलब्ध होऊन येईल. आता तुम्ही संपूर्ण माहिती व्यवस्थित भरली असेल तर तुमचे जे पण मार्क असतील आणि त्याच सोबत तुम्ही 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशनचे जे पण मार्क टाकलेले असतील ते तुम्हाला इथे दिसून येतील. हे बरोबर असेल तर ओकेचं ऑप्शन आहे, ओके आता आपल्याला इथं क्लिक करायचं. ठीक आहे, ही माहिती तुम्हाला ओके वरती क्लिक करायचं, एकदा व्यवस्थित चेक करून घेऊन. ठीक आहे, ओके वरती क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला आपली जन्मतारीख दिसून येईल, बरोबर आहे की नाही ती तुम्हाला इथं पुन्हा रिव्हेरीफाय करणं गरजेचं असणार आहे. बरोबर असेल तर ओके वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे आपल्याला विचारलेल्या आता संपूर्ण माहिती तुम्ही इथं बरोबर टाकलेली आहे. एकदा सबमिट झाला फॉर्म की तुम्ही एडिट करू शकत नाहीये. तुम्ही व्यवस्थित फॉर्म भरला आहे, तुम्ही ऍग्री असेल तर ओके वरती तुम्ही क्लिक करणार. तर तुम्ही बरोबर माहिती भरली असेल तर ओके वरती क्लिक करणार आहात. त्यानंतर बघा अशा प्रकारचं पुढील पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे. तर बघा इथे रजिस्ट्रेशन इथं सक्सेसफुल इथं झालेलं आहे. रजिस्ट्रेशन नंबर आता तुम्हाला व्यवस्थित कॉपी करून ठेवायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, हा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असणार आहे. तर बघा आता तुमचा संपूर्ण इथं फॉर्म इथं सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. आता फक्त तुम्हाला प्रिंट घ्यायची. इथं रजिस्ट्रेशन वरती क्लिक केलं तर पुन्हा आता रजिस्ट्रेशन करण्यासाठी इथं सुरुवात होऊन जाईल. इथं वरती जर म्हटलं तर होमचं ऑप्शन आहे. होम वरती तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे, फॉर्म विषयी माहिती, त्यासोबत आपल्याला फोटो सिग्नेचर कसं अपलोड करायचं याच्याबद्दल माहिती. काय प्रॉब्लेम आला तर टेलिफोन नंबर दिलेले इथं तुम्ही संपर्क करू शकता. कॉलवरती त्यांना काही प्रश्न विचारू शकता. संपूर्ण काही ज्या सूचना आहेत ते तुम्हाला इथं दिलेले आहेत, जे की तुम्ही इथं बघू शकता. त्यानंतर सेकंड नंबरचं ऑप्शन होतं रजिस्ट्रेशन. इथं आपण ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं, संपूर्ण माहिती भरून इथं फॉर्म सबमिट केलेला आहे. आता संपूर्ण फॉर्म इथं आपला झालेला आहे. आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर देखील भेटलेला आहे. आता इथं बघा फाइंड युअर रजिस्ट्रेशन आयडी. ठीक आहे, म्हणजे तुमचा रजिस्ट्रेशन जो आयडी आहे तो चुकला असेल तर तुम्ही तुमचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर, जन्मतारीख टाकून कॅप्चा टाकून इथं शो वरती क्लिक करून तुमचा रजिस्ट्रेशन आयडी पुन्हा माहिती करून घेऊ शकता. परंतु आपल्याकडे आता ऑलरेडी रजिस्ट्रेशन आयडी आहे, आपण कॉपी करून घेतलेला आहे. किंवा तुम्ही जेव्हा फॉर्म भरून इथं रजिस्ट्रेशन आयडी कॉपी करता तर तुम्हाला फक्त ऍप्लिकेशनची प्रिंट घेणं गरजेचं असतं. शेवटला तुम्हाला ऍप्लिकेशनचं प्रिंटचं ऑप्शन आहे बघा इथं लास्टला यावरती क्लिक करायचंय. इथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन आयडी इथं मेन्शन करायचंय. त्यानंतर तुमची जन्मतारीख टाकून इथं कॅप्चाचं ऑप्शन आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि जनरेट वरती तुम्हाला क्लिक करायचं. तर पटकन मी ही सर्व माहिती टाकून जनरेट वरती क्लिक करत आहे. तर बघा जनरेट वरती मी क्लिक केलेलं आहे, तर ऑटोमॅटिकली इथं पीडीएफ इथं वरती डाउनलोड होऊन आलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, पुन्हा एकदा दाखवून घेतो. बघा आता मी पुन्हा जनरेट वरती क्लिक करतो. तर पुन्हा इथे जर म्हटलं तर आपल्याकडे आपलं जे ऍप्लिकेशनची प्रिंट आहे ती इथे वरती डाउनलोड होऊन येणार आहे. तर बघा इथे जर म्हटलं तर दोनदा आपलं ऍप्लिकेशन फॉर्म इथं डाउनलोड झालेलं आहे. तर पुन्हा एकदा मी इथं डाउनलोड करून घेतलेलं आहे. तर बघा आता मी इथं माझा ऍप्लिकेशन फॉर्म इथं मी क्लिक करून ओपन करून घेतो. तर बघा त्यानंतर अशा प्रकारचा फॉर्म तुमच्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे, जो की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. तुमचा फोटो सिग्नेचर वगैरे खाली दिसेल, बाकीची संपूर्ण माहिती दिसेल, आधार नंबर, मोबाईल नंबर, बाकी संपूर्ण तुमचं नाव वगैरे जे पण तुम्ही माहिती भरली होती ते संपूर्ण माहिती तुम्हाला इथे शो होणार आहे मित्रांनो. तर थोडंसं खाली घेतो, बघू शकता. शेवटी जर म्हटलं तर आपल्याला फक्त डिस्क्लेरेशनचं पेज आहे मित्रांनो, आणि बाकी जर म्हटलं तर आपल्याला खाली सिग्नेचर बघण्यासाठी भेटून जाणार आहे. तर या स्वरूपामध्ये तुम्ही तुमचा संपूर्ण ऑनलाईन अर्ज भरू शकता. संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे आणि ही प्रिंट तुम्ही व्यवस्थित सेव्ह करून घेऊ शकता. बाकी तुमचं सिलेक्शन कसं असणार आहे, सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, परीक्षेचं स्वरूप किंवा सिलेक्शन जी प्रोसेस आहे ती कशी असणार आहे, संपूर्ण माहिती आपण सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने दिलेली आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमाने ऑनलाईन अर्ज कसा भरायचा सविस्तर माहिती डिटेलमध्ये या व्हिडिओच्या माध्यमाने मी सांगितलेली आहे. या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा, त्याचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बिल येते तिलाही क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करत असतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.